नमस्कार मित्रांनो, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा सर्वांचं या नवीन व्हिडिओ स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे ना पोपटाची ढोळी बघायला चाललो आहे आणि आमचे 2 बैल आहेत. त्यांना आम्ही चारा आणण्यासाठी चाललो आहे. बघूया, कारण आता मित्रांनो ह्या उन्हाळ्याच्या टायमात आहे ना बैलांना असा हिरवा चारा खायला मिळत नाही, त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आहे. तर बबलूने आता एक माडाचा टाळा तोडला आहे. अशा प्रकारचा आम्हाला आता त्यांना चारा गोळा करायचा आहे. आणि ते चारा असा तोडून घेऊन येताना आता आम्हाला पोपटांची ढोळी पण बघायची आहे, कारण हा पोपटांचा एक सीझन असतो की पिल्लं घालण्याचा, अंडी घालण्याचा पिल्लं मिळतात. तर बघूया, आजूबाजूला आम्ही आता चाललो आहे तिकडे कशा पद्धतीने पोपटांची ढोळी वगैरे दिसते की आपण बघूयात, ते पण काम करूया आणि मग आपण बैलांसाठी चारा पण घेऊन येणार. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. गावाकडच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आता चाललो आहे इकडेच. म्हणजे पर्याच्या वाटेला आहे ना चांगल्या प्रकारचा असा हिरवागार चारा मिळतो, तर ते आता आम्ही आणायला चाललो आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता काळ्या तोंडाचे वांदर माकड आलेले आहेत. हे आंब्यांची तर वाटत लावून टाकतात. हा बघा, हा बघा. शेतकऱ्याच्या दुष्काळाचं खरं कारण ही माकडं, ही वांदरं, काळ्या तोंडाची वांदरं आहेत. बघू शकता, कारण भाजी वगैरे केली ना मित्रांनो, सर्व वाट लावून टाकतात. कळंबाचे आंबे वगैरे सर्व नासाडी करून टाकतात पाडून वगैरे. नारळ तर व्हायला देतच नाहीत. कोवळे नारळ झाले की काढून फोडून खातात. तेव्हा कशा उड्या मारत आहेत. इकडे 2 बसलेत. बसून बघतायत मी काय करतोय ते. बघा, आला. ते इथून उडी मारेल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. आवाज पण बघा कसा करतोय. गेला. तो बघा येऊन कुठे बसलाय. एकदम कॅमेऱ्याच्या समोर येऊन बसलाय. बघतोय कॅमेरा शूट कसा करतोय ते. इथे हुमराचं झाड आहे. त्या हुमराच्या झाडाची फळं खायला आलेत. ह्या झाडाची फळं खातात. उंबराच्या झाडाची फळं.
या फणसावरती आलेत फणस खायला. फणस जर पिकला असेल तर खाणार फोडून. तर मित्रांनो मोठी मोठी झाडं असल्यामुळे ना एकदम टोकाला जाऊन बसतात ते. तर बघा तुम्हाला मित्रांनो कुठे ह्या फणसाच्या झाडावरती एखादा माकड बसलेलं दिसतंय का? शोधा या झाडावरती, या कॅमेऱ्यात, या व्हिडिओत. वा इथे एकदम टोकाला जाऊन बसलाय त्या आडकुशी. एकदम शेवटच्या फांदीवरती जाऊन बसलाय बघा. इकडे तिकडे बघतोय. तर आपले 2 पार्टनर आहेत बघा, चाललेत. हौशी कलाकार आहेत. अभ्यास करण्यापेक्षा फिरण्याला खेळण्याला खूप जास्त प्राधान्य देत असतात. इकडे चला तिकडे चला बोललो का लगेच तयारी असते, पण अभ्यास करा बोलला का मग त्यांना मन लागत नाही. तर मित्रांनो हा पण पाळा आहे ना चांगला खाचकुलती असेल हा सावकाश. हा पण चांगल्या प्रकारे बैल खातात. आता कोवळा असेल तर एकदम मस्तपैकी खातात. बस झालं. चला आता पुढे जाऊया, खालती बघूया. तर आलोय मित्रांनो, आता आम्ही इथे शोधत शोधत पर्याकडे आलोय. पर्याला पाणी बघू शकता, मासे पण आहेत, छोटे छोटे मासे आहेत. पाणी भरपूर आहे मित्रांनो आणि मासे कमी आहेत बघा. तर मित्रांनो आजूबाजूला झाडं आहेत मोठमोठी, पण पोपटांचा आवाज कुठे येत नाही ओरडण्याचा. पण आपण बैलांसाठी तर चार भेटलेली आहे थोडीफार, अशी आपण थोडे थोडे आपल्याला काढायचे. बघू शकता आजूबाजूला जंगल केवढं भलं मोठं आहे ते. मोठमोठी झाडं आहेत मित्रांनो, पण पोपटांच्या ढोळे आता ना पहिल्यापेक्षा खूप कमी झालेत. तर बघूया आपण अजून वरती वरती जाणं तसं बघू कुठे. आणि इथे मुंग्यांचं वारूळ पण आहे बघा, मोठं असं वारूळ आहे. हे मुंग्यांचं वारूळ असतं, पण आपण म्हणतो इथे नागाचा वारूळ आहे असं. पण मित्रांनो ते नागाचं नसतं, ते नागोबाचं नसून ते मुंग्यांचं असतं. पण तो नागोबा आयत्या बिळात नागोबा म्हटलं आहे ना, ते मुंग्यांचं असतं. पण तिकडे नाग वगैरे असे राहत असतात त्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे तो आपला चुकीचा भ्रम आहे की नागाचं वारूळ आहे ते. ते मित्रांनो मुंग्यांचं वारूळ असतं. म्हणून जुनी पद्धत अशी म्हण आहे की आयत्या बिलात नागोबा, कारण ते मुंग्यांचं असतं.
ते मेहनतीने बांधत असतात आणि त्याच्यात नाग वगैरे हा त्याच्यामध्ये जाऊन राहत असतो. तर जाऊया मित्र, आता पुढे बघूया आपल्याला अजून काय भेटतं, काय बघायला मिळतं काय ते. तर मित्रांनो, हा आहे जावडेचा पर्याय. आणि आत्ताच्या ह्या एप्रिल मे मध्ये ना मित्रांनो पाणी कमी झालं ना का आमच्या वाडीतील भोसलेवाडीतील महिला मंडळ आहे ना इकडे सर्व कपडे धुवायला येतात. आणि त्यांना येण्यासाठी बघा उत्कृष्ट प्रकारे असं उतरण्यासाठी ह्या सिमेंटने पायऱ्या बनवल्या आहेत, कारण उतरण्यासाठी खूप रिस्की आहे इथून खाली. तर हे आहे मित्रांनो गावाकडचं आपलं जीवन. कारण आपल्या जे जगण्यासाठी आपणालाच संघर्ष करावा लागतो. त्याचं एक उदाहरण बघा, उत्कृष्ट प्रकारे अशा सिमेंटचे पायऱ्या बनवलेल्या आहेत. तो वरती रस्ता आहे, त्या रोडवरून खाली इथून असं यायला लागतं. आणि खूप असं कपडे धुण्यासाठी हे पाणी आहे बघा. गावाकडे मित्रांनो पाण्याची कमी नसते, लांब का होईना घरापासून, पण पाणी आहे. पिण्यासाठी तर घरातच येतो पाणी, आणि कपडे बिपडे धुण्यासाठी माणसं असे आपल्या ओढ्यावरती पर्यावरती येतात. आणि हे आहे आटकिणीचं झाड. जवळजवळ आटकं संपत आलेत, कारण 15 दिवसापूर्वी शिमग्यातून खूप अशी लाल 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 आटकं झालेली होती. तर मित्रांनो जास्त नाही, पण 2 आटकं आपल्याला भेटलेत खायला, बघूया. आणि यशला पण भेटलेत 2-3, बबलूला 1-2 बबलूने खाल्लेत. आता आपण पण खाऊया. तर नवा तरी करूया या वर्षात. खूप धरली होती, पण ती शिमग्याच्या टायमिंगला काय आम्हाला यायला भेटलं नाही. आलो होतो आम्ही, पण खायला काय भेटली नाही. हां, पण आंबट आहेत. बस झाला एक. मित्रांनो खूप फिरलो आम्ही, पण कुठे काय पोपटाची ढोळी म्हणून काय दिसली नाही. स्वप्न ते स्वप्न आमचं अधुरच राहिलं. शोधून शोधून जमलो, पण कुठे काय दिसले नाही. जरी पोपटाची ढोळी नाही दिसली तरी आमचं एक काम झालं आहे. बैलांसाठी आम्ही चार घेऊन आलो. आता जरा खुश होतील. जसं आपण रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळतो आणि एक दिवस कसं चायनीज खायला मिळालं भेटतं तेव्हा मजा वाटते, चिकन तंदुरी वगैरे. तसे आता बैलांना पण हा हिरवा पाळा दिसल्याच्यानंतर मस्त खुश होतील आणि खायला सुरुवात करतील. ते पण तुम्हाला दाखवतो बघा. एवढं भेटलं आहे आम्हाला, बस झालं दोघांपुरती. तर आता तुम्हाला दाखवतो बैलांना घातल्याच्यानंतर कसे खातील ते. तर हाय मित्रांनो, रावारी शाहीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने आम्ही आता चाललो आहे घरी. आजूबाजूला व्ह्यू बघू शकता, डोंगर बघू शकता, हिरवेगार डोंगर. ही आहे मित्रांनी गावची शांतता आणि गावातली मजा. तर आता बघूया पांढरांबा आपला धरलाय काय. तर पांढरांबा यंदा काय धरलाय नाही, मला वाटतं टेंगवलीला यंदा यावर्षी. आता दरवर्षी मित्रांनो खूप धरतो. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, खूप धरला होता. आम्ही तर सकाळ संध्याकाळी या आंब्याखाली जेवून बसायचो. पण बघा यावर्षी धरला नाही, तर त्या आंब्याखाली बिचारा कोण येऊन पण आता बसत नाही. प्रत्येक गोष्ट माणूस अशीच असते मित्रांनो, निसर्ग असो किंवा माणूस असो. आंबा धरला नाही म्हणून त्या आंब्याखाली कोण येत नाही. आणि एखादा माणूस गरीब असला तर त्याच्याकडे कोण जात नाही, आणि श्रीमंत असेल तर त्याच्याकडे सकाळ संध्याकाळी जाऊन लोक त्याच्या घरी जाऊन विचारपूस करत असतात. तर गोष्ट शिकण्यासारखी आहे मित्रांनो ह्याच्यातून, की निसर्ग असो किंवा माणूस असो, जोपर्यंत तुमच्याकडे सर्व आहे तोपर्यंत तुमच्याकडे 4 माणसं येतील, नाहीतर कोण येणार नाही. तसं आपण आंब्याचं पण उदाहरण दिलं. आंबा धरलाच नाही तर यावर्षी त्या आंब्याखाली कोण येऊन बसत पण नाही. तर आपण आलो आता वाडीत आलो, बघू शकता आजूबाजूचा. ही आहे मित्रांनो आमची भोसलेवाडी. खालून सर त्या नारळीतली एक आपण ढोळी बघूया मित्रांनो. ह्या नारळीत 5 वर्षापूर्वी आम्ही कार्टी पोपट काढले होते.
त्या बिळात बघूया आता कोण पक्षी राहतोय का, पोपट येतात जातात ते आपण बघूया. कार्टी पोपट काढले होते, त्याच्यामध्ये 4 पोपट काढले होते. माझ्याकडे 2 होते, ते काय पिंजऱ्यातून उडून गेले. आणि आहेत माझ्या भावाकडे अजून 1-2. तर मी तुम्हाला ढोळी दाखवतो, कुठल्या ढोळीतून त्या बिळातून आम्ही पोपटाची पिल्लं काढली होती ती. तर मित्रांनो बघू शकता, इथे दिसतंय काय कॅमेऱ्यातून, या झूम करावं लागेल. बघा हे बीळ आहे ना, ह्या बिळातून आम्ही, ह्या नारळीच्या झाडातून आम्ही पोपट काढले होते. पण काय यावर्षी परत नाही आले तिकडे, कारण 2 वर्ष झाली त्या बिळातून काढल्याच्या नंतर. पुढल्या वर्षी या बिळात पोपट आपल्याला मिळतील असं वाटतंय, कारण आजूबाजूला येतात आता पोपट बसायला. कारण पोपट सकाळ संध्याकाळ आजूबाजूला असे फिरत राहिले ना, आवाज यायला लागले का समजायचे तिकडे पोपट आहेत. तर बघू, भेटले तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शूट करूच, कशा पद्धतीने काढतात, त्यांना कसं लहानाचं मोठं केलं जातं तेही आपण दाखवूच. हिरवा पाळा बघितल्यानंतर कसे खुश झालेत बैल बघा. इकडे मधू आहे, इकडे राजा बघा. समोरचं गवत सोडलं आणि खायचं, आणि हा हिरवा पाळा खायला लागेल बघा. टाक खाली, हे बघ बघा गवत आहे मित्रांनो खाली, ते खायचं सोडून. कसं जरा हिरवळ असेल का खायला, त्यांना पण मजा वाटते, बरं वाटतं. इकडे पण बघा राजा खातोय. आता 10 मिनिटात लगेच खतम करून टाकते. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि इतरांना शेअर करायला विसरू नका.